नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. राजांनी सर्वांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांना उत्तम आसने देऊन प्रेमाने त्यांचे पूजन केले. 4,00,000 उत्तम गायी मागविल्या व त्या सर्व कामधेनूसारख्या चांगल्या स्वभावाच्या होत्या आणि शोभिवंत होत्या. त्या सर्व गायींना सर्व प्रकारे अलंकार व वस्त्रांनी सजवून राजाने प्रसन्न मनाने ब्राह्मणांना दिल्या. यावेळी राजा मानत होता की या जगामध्ये मी आजच जगण्याचा आनंद मिळविला आहे. ब्राह्मणांकडून आशीर्वाद मिळाल्यावर महाराज आनंदित झाले. नंतर याचकांच्या टोळ्या बोलावल्या. त्या सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे सोने, वस्त्रे, रत्ने, घोडे, हत्ती आणि रथ इत्यादी जे ज्यांनी मागविले ते त्यांना सूर्यकुलाला आनंदित करणाऱ्या राजा दशरथांनी दिले. ते सर्वजण गुणानुवाद गात आणि सूर्यकुलाधिपतींचा जय जयकार असो असे म्हणत परत गेले. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्सव झाला. त्याचे वर्णन सहस्त्रमुखी शेष सुद्धा करू शकत नाही. विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवीत महाराज जनक म्हणाले, हे मुनिराज, हे सर्व सुख तुमच्याच कृपाकटाक्षाचा प्रसाद आहे. राजा दशरथांनी राजा जनकांचा स्नेह, शील, कर्तृत्व आणि ऐश्वर यांची सर्व प्रकारे प्रशंसा केली. रोज सकाळी उठून राजा दशरथ निरोप घेण्यासाठी जात, परंतु राजा जनक त्यांना प्रेमाने ठेवून घेत. परस्परांविषयी नित्य नवा आदर वाढत होता. प्रत्येक दिवशी हजारो प्रकारचा पाहुणचार चालला होता. नगरामध्ये नित्य नवीन आनंद आणि उत्साह असे. दशरथांनी परत जावे हे कुणाला आवडत नव्हते. अशा रीतीने पुष्कळ दिवस निघून गेले. जणू वऱ्हाडी प्रेमाच्या बंधनाने बांधले होते. तेव्हा विश्वामित्र व शतानंद यांनी जाऊन राजा जनकांना समजावून सांगितले की जरी तुम्ही स्नेहापोटी सोडत नाही तरीही आता दशरथांना जाण्याची अनुमती द्या. हे मुनिवर्य ठीक आहे असे म्हणून जनकांनी मंत्र्यांना बोलावून घेतले. ते आले. जय जीव म्हणत त्यांनी मस्तक नमविले. जनक म्हणाले, अयोध्यानाथ जाऊ इच्छितात, अंतःपुरात वार्ता द्या. हे ऐकून मंत्री, ब्राह्मण, सभासद आणि राजा जनक हे सर्व प्रेमवश झाले होते. जनकपूरवासींना जेव्हा हे कळले की वऱ्हाड जाणार आहे तेव्हा ते व्याकुळ होऊन एक दुसऱ्याला विचारू लागले. जाणार हे खरे आहे असे ऐकल्यावर ते सर्व उदास झाले. ज्याप्रमाणे संध्याकाळ होताच कमळे कोमेजून जातात. येतेवेळी जेथे जेथे वऱ्हाडी मंडळी थांबली होती तेथे तेथे सर्व प्रकारची शिदा सामुग्री पाठविली होती. अनेक प्रकारचे मेवे, पंचपक्वाने आणि भोजनाची सामुग्री इतकी पाठविली की सांगता येत नाही. अगणित बैलांवर व भारवाहकांवर लादून ती सामुग्री पाठवली. त्याचबरोबर जनकांनी अनेक सुंदर पलंग पाठविले. 1,00,000 घोडे, 25,000 रथ नखशिखांत सजविले होते. 10,000 सजविलेले मस्त हत्ती होते. त्यांना पाहिल्यावर दिग्गजसुद्धा उशाळत होते. गाड्यांमधून भरून सोने, वस्त्रे आणि रत्ने अशीच म्हशी, गायी आणि नाना प्रकारच्या वस्तू दिल्या जात होत्या. अशा प्रकारे जनकांनी पुन्हा आनंद दिले ते सांगता येत नाही. ते पाहून लोकपालांची संपत्ती तोडकी वाटत होती. अशा प्रकारे सर्व सामान सज्ज करून ते राजा जनकांनी अयोध्यापुरीस पाठवून दिले. वऱ्हाड जाणार हे ऐकताच सर्व राण्या थोड्याशा पाण्यात मासे तडफडतात त्याप्रमाणे व्याकुळ झाल्या. त्या वारंवार सीतेला मांडीवर घेत आणि आशीर्वाद देऊन शिकवण देत की तू सदैव आपल्या पतीची आवडती हो, तुझे सौभाग्य अखंड राहो, हाच आमचा आशीर्वाद आहे. सासू, सासरे आणि गुरूंची सेवा कर. पतीचा कल पाहून आज्ञापालन कर. शहाण्या सख्यांनी प्रेमामुळे सीतेला कोमलवाणीने स्त्रियांचा धर्म काय ते सांगितले. राण्यांनी मोठ्या आदराने सर्व कन्यांना स्त्रियांचा धर्म वारंवार समजून दिला आणि त्यांना वारंवार हृदयाशी कवटाळून धरले. माता वारंवार भेटून ब्रह्मदेवांनी स्त्री जातीला का उत्पन्न केले ते सांगत. त्याचवेळी सूर्यवंशाच्या ध्वजासारखे असलेले श्री रामचंद्र भावांसह मोठ्या आनंदाने निरोप घेण्यासाठी जनकांच्या महालाकडे निघाले. स्वभावतः सुंदर असलेल्या त्या चारी भावांना पाहण्यासाठी नगरातील स्त्री पुरुष धावले. कोणी म्हणे आज हे जाणार आहेत. जनक राजांनी निरोपाचे सामान सज्ज ठेवले आहे. राजांचे चारी पुत्र असलेल्या या पाहुण्यांचे रूप डोळे भरून पाहून घ्या. हे शहाणे सखी, कोणास ठाऊक कोणत्या पुण्यामुळे विधात्याने यांना येथे आणून आमच्या नेत्रांचे पाहुणे बनवून टाकले आहे. ज्याप्रमाणे मरणाऱ्याला अमृत मिळावे, जन्माचा भुकेला असलेल्याला कल्पवृक्ष लाभावा आणि नरकात जाण्याजोग्या जीवाला भगवंताचे परमपद मिळावे, त्याप्रमाणे
आमच्याकरिता यांचे दर्शन आहे. श्रीरामचंद्रांचे लावण्य निरखून हृदयात धारण करून घे. आपल्या मनाला साप व यांच्या स्वरूपाला मणी बनवून ठेव. अशा प्रकारे सर्वांना नेत्रांचे साफल्य देत सर्व राजकुमार राजमहालात गेले. रूपाचे सागर असलेले सर्व भावांना पाहून संपूर्ण राणीवसा आनंदून गेला. सासवा फार प्रसन्न होऊन ओवाळणी टाकू लागले आणि आरती गाऊ लागले. आजच्यासाठी धन्यवाद.